Yes, friends, types of reactions, this part we are going to consider. आता बघा हा तसा एक बेसिक पॉईंट आहे. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स टॉपिकमध्ये जरी 11th ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणत असलो तरी आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन बघत असतो. त्याच्यामधल्या मॅक्झिमम रिॲक्शन्स ह्या आता तुम्ही ते पहिल्यांदाच ऐकता तरी पण सवय होईल. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. सांगणार आहात म्हणजे काय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स म्हणजे SE रिॲक्शन्स म्हणजे. त्यानंतर काही रिॲक्शन्स असे असतात की ज्याला आपण असं म्हणणार आहोत की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. सवय होईल याची. म्हणजे SN रिॲक्शन म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि SE रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि ही रॅडिकल मेकॅनिझम. हे बेसिकली सबस्टिट्यूशनमध्ये 3 प्रकार असतात. तर ते तिन्हीचा अंदाज घेतला तर तो ॲरोमॅटिक कंपाऊंड हा टॉपिक असेल किंवा आपला बेसिक प्रिन्सिपल्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा असेल आणि 12th काही सोप्या रिॲक्शन्स असतात तिथं ते उपयोगाला पडणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपण काय बघूया, एकदा 3 एक्झाम्पल्स सिलेक्ट केलेत मी. बेसिकली हा अल्काइल हॅलाइड, कॉमन नेम मिथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमोमिथेन. वेन बॉइल्ड विथ, आता ते बॉईल करण्याची जी इन्स्ट्रुमेंट असतं त्याला रिफ्लक्स पण वर्ड वापरतात. ठीक आहे, म्हणजे त्यात केमिकली बॉईल हे महत्त्वाचं आहे. रिफ्लक्स म्हणजे ती जी अरेंजमेंट असते ती बॉईल करण्याची, त्याचा कधीतरी विचार होणारच आहे. सध्या बॉईल म्हणूया. ॲक्वस KOH. काय रिॲक्शन होते, प्रोडक्ट्स काय होतात ते डायरेक्ट लिहितो पहिल्यांदा. ब्रोमिन इज रिप्लेस्ड बाय OH म्हणजे प्लस काय बरं KBr. त्यानंतर हा मग मिथेनच्या ऐवजी इथेनवर घेतलं तर चालतं. इथं मिथाइल ब्रोमाइडच्या ऐवजी इथाइल हलाइड, इथाइल क्लोराईड असं चालू शकतं. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं. 3 रिॲक्शन्स बघतोय आपण. ओके, मिथेन प्लस ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ, फार महत्त्वाचं, इन प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlBr3. एनहायड्रस AlBr3. आता ते पहिल्यांदा फक्त 3 रिॲक्शन्स सांगतोय मी. ह्या अशा रिॲक्शन्स आहेत. एनहायड्रस AlBr3 आणि आम्हाला इन प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlBr3 हिटिंग अल्केन प्लस ब्रोमिन किंवा मिथेन प्लस ब्रोमिन आम्हाला काय मिळालं, तर असं मिळालं आम्हाला. हायड्रोजनच्या जागी ब्रोमिन आणि ब्रोमिनच्या जागी हायड्रोजन असं झालं. ते सबस्टिट्यूशन रिॲक्शन, एक्सचेंज, अदलाबदली. ओके, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, आणि मिथेन प्लस क्लोरीन, मग इथेन पण चाललं असतं अल्केन, इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. बरं का, UV लाईट. मग सनलाईट जरी म्हटलं असेल तरी त्यातली अल्ट्राव्हायोलेट लाईट तिथं काम करते. समटाईम्स हाय टेम्परेचर असं पण म्हटलं आहे, पण स्पेसिफिक अगदी फॉर द रिॲक्शन टू बी प्रॉपर वेल, अल्ट्राव्हायोलेट लाईट, UV लाईट शॉर्ट फॉर्ममध्ये. तिथं काय झालं, तर तिथं पण सबस्टिट्यूशन रिॲक्शनच झाली. हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय क्लोरीन, आणि म्हणजे क्लोरीन इकडं आणि इकडचं हायड्रोजन तिकडं, म्हणजे असं 3 रिॲक्शन्स लिहिले आपण. तर प्रोडक्टचे नावं वगैरे ठीक आहे. मिथेनॉल, ब्रोमोमिथेन, क्लोरोमिथेन, नाही का. मुद्दा काय बघा इथं, ऑल दीज 3 आर एक्झाम्पल्स ऑफ सबस्टिट्यूशन रिॲक्शन.
सबस्टिट्यूशन रिॲक्शन, नाही का, म्हणजे ब्रोमिन आणि ओ एच इकडं ब्रोमिन इकडं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हायड्रोजन आणि ब्रोमिन, हायड्रोजनच्या जागी ब्रोमिन, ब्रोमिनच्या जागी सबस्टिट्यूशन. हायड्रोजन अँड क्लोरीन इकडं, हायड्रोजन तिकडं, substitution reaction. All the three examples which I have selected, they come under what we call as substitution reaction. त्यामुळं these three are substitution reactions. पण substitution reaction मध्ये पण फरक आहे. सबस्टिट्यूशन ह्या तिन्ही रिॲक्शनमध्ये फरक आहे. तर जे त्याची सवय होईल आता आपल्याला, आपण सुरुवातीलाच, तर एक एक्झाम्पल आहे सबस्टिट्यूशन असलं तरी ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या टाईपमध्ये बसणार आहे. आणखी एक कुठलं तरी यातलं एक्झाम्पल असं आहे की जे विच कम्स अंडर सबस्टिट्यूशनच आहे, पण सबस्टिट्यूशनमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या प्रकारात बसणार आहे. आणि या तिन्हीमधली आणखी एक रिॲक्शन अशी आहे की सबस्टिट्यूशनच आहे, रिप्लेसमेंट, हा इकडं ग्रुप किंवा ॲटम, बट इट कम्स अंडर रॅडिकल सबस्टिट्यूशन, रॅडिकल फॉर्ममध्ये, एलिमेंटल रॅडिकल सिंगल इलेक्ट्रॉन मध्ये रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे रॅडिकल मेकॅनिझम. हे आता मी पहिल्यांदा सांगितलं. आता या तिन्ही एक्झाम्पलचं सेपरेट, म्हणजे हे सबस्टिट्यूशन असलं तरी त्यातलं एक स्पेसिफिक, म्हणजे हे एक्झाम्पल आता मी नुसतं जस्ट सांगून ठेवतो, हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये आहे, म्हणजे नेमकं काय आहे. हे सबस्टिट्यूशन असलं तरी हे इलेक्ट्रोफिलिक आहे. हे या कंडिशनमधली रिॲक्शन ही जी आहे ती सबस्टिट्यूशन असलं तरी ती रॅडिकल मेकॅनिझम या प्रकारात बसते. मग ते आपण हे प्रत्येक एक्झाम्पल सेपरेटली मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि मग याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. आणि एस्पेशली आम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये पण एक टर्मिनॉलॉजी आम्ही वापरणार आहोत. सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन आर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. म्हणजे काय, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं एखादं सोपं एक्झाम्पल बघितलेलं असलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठी मग न्यूक्लिओफिलिक पण असतं, रॅडिकल पण असतं. हे म्हणून हा पार्ट कुठल्याही टॉपिकमध्ये, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण हा घेता येतो. ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या टॉपिकच्या निमित्ताने हा मध्येच घेता येतो. बेसिक आहे. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठेही अशा प्रकारची चर्चा महत्त्वाची आहे. ओके, तर लेट मी रब दिस अँड देअरफॉर नाव आय विल सेपरेटली टेक ईच अँड एव्हरी रिॲक्शन इन डिटेल्स, म्हणजे मेकॅनिझम, त्याला म्हणायचं मेकॅनिझम ऑफ ईच अँड एव्हरी रिॲक्शन. येस, आता बघा ही रिॲक्शन, जस्ट नाव आय रिटर्न ऑल द थ्री ॲक्च्युअली. त्यातली एक रिॲक्शन डिटेलमध्ये बघू, परत दुसरी बघू, परत तिसरी बघू. आणि मग तिन्ही सबस्टिट्यूशन, बेसिकली सबस्टिट्यूशन जरी असल्या, जसं ओ एच इकडं ब्रोमिन इकडं, तरी तिन्हीमध्ये कसा फरक आहे तो बघा. तर ॲक्वस सोल्युशन ऑफ KOH किंवा NaOH, आता इथं KOH घेतलं आहे, ॲक्वस लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. तर पाण्यामध्ये KOH, NaOH स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात ना. मग ते इतर स्ट्रॉंग सॉल्ट्स, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस सगळ्यांनाच लागू आहे. पण आता इथं जे आहे ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड, म्हणजे त्या पाणी किती आहे त्यामध्ये, आता पाणी जर 400 ml असेल आणि 25 किलो KOH असेल तर डिझॉल्वच होणार नाही. वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड, वॉट एव्हर इज सॉल्युबल, ऑलमोस्ट ऑल प्रॅक्टिकली 100% गेट आयोनाइज्ड. जसं NaCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, पाण्यात जेवढं सॉल्युबल होईल तेवढे सगळे Na+Cl- अशी फ्री राहणार. ओके, त्याला ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणतात. मग तो बेस असेल, ॲसिड असेल, सॉल्ट असेल, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, तर KOH इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि पाण्यामध्ये मग तो डिझॉल्व झालेला असेल तर तो KOH या फॉर्ममध्ये नसून तर पाण्यामध्ये K+ अँड OH- आयन्स या फॉर्ममध्ये असतात. एवढं आपल्याला कळत आहे. आणि पाण्यामध्ये असल्यामुळं ते सॉल्वेशन होणार. वॉटर इज अ पोलर सॉल्वंट, पार्शल चार्जेस पोलर सॉल्वंट. त्यामुळं आयन्स वॉटरमध्ये असेल तर असं वॉटरमध्ये आहेत, वॉटरचं सॉल्वेशन झालं हे सांगण्यासाठी असं ॲक्वस असं लिहायची पद्धत आहे. असं लिहावं. ओके, म्हणजे KOH या वॉटरमध्ये KOH फॉर्ममध्ये नाही तर तो फ्री आयन्स K+ OH- आहेत. आणि रिॲक्शन झाल्यानंतर जेव्हा मग सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली आणि हा अल्कोहोल, मिथाईल अल्कोहोल प्लस KBr तयार झाला. आता इथं मिथाईल ग्रुप घेतल्यावर मिथाईल, इथाईल असेल तर इथाईल, कुठलं तर एक एक्झाम्पल घेतलं, मग अशी नावं लिहिली होती, आता सोयीसाठी पुसून ठेवली. ओके, तर KOH प्लस KBr तयार झाला. तर KBrची पण तीच कथा, KBr इज ऑल्सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि मग पाण्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये रिॲक्शन चालू आहे ॲक्वस. त्यामुळे KBr इन ॲक्वस सोल्युशन,
KBr या फॉर्ममध्ये नसतो, तर K प्लस अँड Br मायनस आयन्स, तो जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पेअर आहे त्याच्यामध्ये एक पोटॅशियमचा एक ब्रोमिनचा आहे, 3 लोन पेअर्स आहेत, ते प्रत्येक वेळेला काढत नाही आपण ब्रोमिनवरचे. ऑक्सिजनवर 2 लोन पेअर्स, ओके, ते काढत नाही आपण. चार्जशी रिलेटेड आहे ती इलेक्ट्रॉन पेअर दाखवली, म्हणजे आयन्स आणि ॲक्वस, असं ब्रॅकेटमध्ये बारीक ॲक्वस व्यवस्थित लिहायचं, असं दाखवलेलं आहे. याचा अर्थ रिॲक्शनसाठी हे मिक्स करत असताना केल्यानंतर किंवा त्याच्या आधी पण ॲक्वस सोल्युशन ऑफ KOH जरी म्हणत असलो तरी ते ॲक्वस सोल्युशन ऑफ KOH म्हणजे रिॲक्शन ॲक्वस सोल्युशन ऑफ फ्री K प्लस अँड OH मायनस आयन्स असंच आहे. ॲक्वस इथं ते सॉल्वेशन असतं पाण्याचं आयन्स होती म्हणून ॲक्वस बारीक लिहायची पद्धत आहे. आणि मग म्हणजे KOH बरोबर रिॲक्शन आहे, म्हणजे K प्लस अँड OH मायनस आयन्स रिॲक्ट विथ दिस अल्काइल हलाइड, मिथाइल ब्रोमाइड, कॉमन नेम ब्रोमोमिथेन, IUPAC नेम, ओके, मिथाइल ब्रोमाइड. आणि मग रिॲक्शन झाली आणि मिथाइल अल्कोहोल, नाही का, मिथेनॉल मग अशी लिहिलं होतं, प्लस KBr तयार झाला. पण KBr तयार झाला म्हणजे KBr पाण्यामध्ये, म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये रिॲक्शन चालू आहे, दोघं मिक्स केलेत, मग प्रोडक्टसुद्धा ते पाण्यामध्येच असणार आहेत, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर सॉल्वंट. तर तो KBr इज ऑल्सो अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. तर K प्लस अँड Br मायनस असे तयार झाले. KBr तयार झाला लार्ज अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये रिॲक्शन झाली आणि KBr तयार झाला. म्हणजेच KBr इन लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज ऑलवेज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ K प्लस अँड Br मायनस आयन्स. त्याला ते अप्लाइंग आयोनिक थिअरी म्हणतात. म्हणजे ॲक्वस सोल्युशनमध्ये किंवा पोलर सॉल्व्हंटमध्ये जे फ्री आयन्स फॉर्ममध्ये असतात ते फ्री आयन्स फॉर्ममध्ये दाखवा, जे सॉल्युबल असतात पण फ्री आयन्स फॉर्ममध्ये नसतात ते फ्री आयन्स दाखवू नका, म्हणजे नसतातच ते. त्याला म्हणतात अप्लाइंग आयोनिक थिअरी. आता हे शब्द कानावरती 2, 3, 4 वेळा पडत राहतील, वेगवेगळ्या निमित्ताने सवय होऊन जाईल. ओके, त्यामुळे KOH बरोबर रिॲक्शन आहे, म्हणजेच K प्लस अँड फ्री K प्लस अँड फ्री OH मायनस आयन्स बरोबर रिॲक्शन आहे. बॉईल झालं, रिॲक्शन झाली, सबस्टिट्यूशन झालं आणि आम्हाला KBr मिळाला, अल्कोहोल प्लस KBr, म्हणजेच आम्हाला पाण्यामध्ये ॲक्वस सोल्युशनमध्ये ह्या मिळालाच, पण KBr मिळाला म्हणजे K प्लस अँड Br मायनस आयन्स मिळाला. याचा अर्थ कळला का तुम्हाला? काय रिॲक्शन काय झाली, केमिस्ट्री काय झाली याच्यामध्ये? तर एक रिॲक्शन होण्यापूर्वी ॲक्वस सोल्युशन ऑफ KOH, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, KOH इज डिझॉल्व्ड, पोटॅशियम वॉज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ K प्लस, आणि रिॲक्शन झाल्यानंतर सुद्धा KBr झाला, म्हणजेच पोटॅशियम पुरतं जर सेपरेट विचार केला, फक्त पोटॅशियम पुरतं, तर पोटॅशियम इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ K प्लस आयन्स. वॉटरचं त्याला कवरिंग आहे, सॉल्वेशन म्हणतात त्याला. म्हणजे रिॲक्शन होण्यापूर्वी, म्हणजे हे मिक्स करायच्या आधी, तेव्हा पण लार्ज अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये असल्यामुळं KOH सेपरेट होता, मिक्स केल्यानंतर रिॲक्शन होणार, तेव्हासुद्धा पोटॅशियम वॉज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ K प्लस आयन्स, K प्लस 1 आयन्स. आणि रिॲक्शन झाल्यानंतर पोटॅशियम इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ K प्लस आयन्स. म्हणजे केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू पोटॅशियमला काही रोल नाही आहे, पण तेच फ्री OH मायनस आयन्सबद्दल म्हणू शकत नाही आपण. रिॲक्शन होण्यापूर्वी, मिक्स करण्यापूर्वी आणि मिक्स करून बॉईल केल्यानंतर ही रिॲक्शन झाली, त्याच्यापूर्वी OH मायनस आयन, फ्री OH मायनस आयन्स होते, आणि रिॲक्शन झाल्यानंतर काय झालेलं आहे, ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शेड पेअर झालेली आहे, आणि पूर्वी हा कार्बन आणि ब्रोमिनमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड होता, शेड पेअर, आणि रिॲक्शन झाल्यानंतर ब्रोमिन Br मायनस आयन, फ्री आयन आहे, म्हणजे इथं रिॲक्शन झालेली आहे. कळलं का? म्हणजे रिॲक्शन होण्यापूर्वी कार्बन ब्रोमिन देर वॉज अ शेड पेअर, कोव्हॅलेंट बॉन्ड, अँड OH मायनस आयन वॉज प्रेझेंट, अँड आफ्टर द रिॲक्शन नाव देर इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन ऑफ OH. शेअरिंग झालं आहे, पोलर असलं तरी शेअरिंग झालं आहे. आणि रिॲक्शन होण्यापूर्वी हा कोव्हॅलेंटली बॉन्डेड होता कार्बनशी, आता तो फ्री आयन झालेला आहे, म्हणजे ही केमिस्ट्री झालेली आहे. पण K प्लसच राहिला आहे, म्हणून केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू K प्लस हॅज नो रोल. म्हणजे KOH आला आहे, OH मायनस आयन KOHमधून झाला आहे, तिकडे KBr तयार झाला आहे, पण केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू बदल कशात झाला आहे का रिॲक्शन झाल्यानंतर, कशात नाही झालेला आहे, तर K प्लसमध्ये काही बदल, म्हणजेच त्याला म्हणतात मग कॅन्सलिंग कॉमन आयन्स असा शब्द वापरतात, कॅन्सलिंग कॉमन आयन्स. किंवा मी इथं लिहितो कॅन्सलिंग, अप्लाइंग आयोनिक थिअरी पहिल्यांदा करतात, जे मी करून दाखवली की हे या फॉर्ममध्ये नसतं ॲक्वस सोल्युशनमध्ये, या फॉर्ममध्ये म्हणजे अप्लाइंग आयोनिक थिअरी. आणि रिॲक्शन झाल्यानंतर KBr, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर ऑलरेडी आहे, तर KBr फॉर्ममध्ये नसतो, तो फ्री आयन्स असतो. ते जे मग ज्या फॉर्ममध्ये असतात त्या फॉर्ममध्ये लिहा, मग जे आयन फॉर्ममध्ये असतात ते आयन फॉर्ममध्ये लिहा, फ्री आयन, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, त्याला म्हणतात अप्लाइंग आयोनिक थिअरी. अप्लाइंग आयोनिक थिअरी. ओके,
आणि मग आमच्या या स्पेसिफिक केसमध्ये लक्षात आलं म्हणजे मग दुसरीकडे हेच लॉजिक वापरायचं, हीच केमिस्ट्रीची लिंक वापरायची, त्या अर्थाने लॉजिक म्हणलो मी, केमिस्ट्रीचे बेसिक वापरायचं. आणि त्यानंतर के प्लस रिॲक्शन पूर्वी पण के प्लस होता, इकडं मिक्स नाही केलं तरी, आणि रिॲक्शन झाल्यानंतर सुद्धा के प्लस, त्यात केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू नो चेंज. तसं याच्याबद्दल म्हणता येत नाही. इकडं तो पहिल्यांदा फ्री आयन फॉर्ममध्ये होता आणि हा कोव्हॅलंटली बॉन्डेड होता. रिॲक्शन झाल्यानंतर हा फ्री आयन फॉर्ममध्ये गेलेला आहे आणि हा कोव्हॅलंटली बॉन्डेड झालेला आहे, म्हणजे काहीतरी केमिस्ट्री झालेली आहे. तर ज्याची केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू काही बदल झालेला नाही तो पार्ट कुठला, के प्लस. मग त्याला म्हणायचं कॅन्सलिंग कॉमन आयन्स ऑन बोथ साईड्स, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. पुढं मग प्रत्येक वेळेला एवढं सगळं लिहिणार नाही, ऑन बोथ साईड्स वगैरे म्हणणार नाही, आपल्याला मग सवय होते. कॅन्सलिंग कॉमन आयन्स असं फटकन म्हटलं की तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, सोप्या गोष्टी एकदा कळल्या की त्या पुन्हा लागत असतील तर मग तसं पुढं त्याची सवय होते, व्हायला पाहिजे. ओके, ऑन बोथ साईड्स ऑफ द इक्वेशन, शॉर्टमध्ये लिहितो, ऑफ द इक्वेशन वी गेट वगैरे असं. ओके, नोटमध्ये पूर्वी आम्ही लिहायचो. आणि त्यामुळे मग काय झालं की के प्लस म्हणजे त्याला काही काढून फेकलं वगैरे असा अर्थ नाही, केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा काही रोल नाही, तो के प्लस आहे तर के प्लसच राहतो. आणि म्हणून तो कॅन्सलिंग कॉमन आयन्स आम्ही काय रिॲक्शन कशी लिहिली तर तीच रिॲक्शन लिहितो आहे. पण नेमका चेंज कुणामध्ये झाला त्या अँगलने तीच रिॲक्शन लिहायची असेल. के प्लस तिथं आहेच, पण केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा काही रोल नाही आहे, त्याने भाग घेतलेला नाही. रिॲक्शन यांच्या दोघांच्यात झाली काय नाही झाली काय, के प्लसच राहणार आहेत. त्या अर्थाने तो आम्ही केमिस्ट्रीच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बाजूला काढला थिअरटिकली. आणि म्हणून मग अप्लाइंग आयनिंग थिअरी पहिल्यांदा, आणि नंतर कॅन्सलिंग कॉमन आयन्स. काय दिसलं आम्हाला तर असं दिसतं आहे. मग आता इथं थोडा कलर वापरलो, के वापरतो, OH मायनस आयन, के OH मधला OH ग्रुप हा OH मायनस आयन फॉर्ममध्ये, ऑक्सिजनवरचे 2 नेहमीचे लोन पेअर आहेत ते इथं दाखवत नाही, मी पुन्हा सांगतो आहे. आणि ही लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर असल्यामुळे इथं ॲक्वस असं शॉर्टमध्ये लिहितो, प्रत्येक वेळेला पूर्ण स्पेलिंग लिहायला पाहिजे असं नाही. इथं असं बॉईल, ॲक्च्युली रिफ्लक्स वर्ड वापरतात सध्या, म्हणजेच तुम्ही बॉईल असं समजून घ्या. बॉईल करण्याची एक मेथड असते, ॲपरेटस अरेंजमेंट, त्याला रिफ्लक्स म्हणतात. म्हणजे केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू बॉईल सध्या माहीत असू दे, रिफ्लक्सची पण पुढं माहिती होईल. आणि त्यामुळं त्या मोमेंटला तो काय झालं तर असं झालं. आणि मग ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन हा आत आला आणि ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन ब्रोमिन बाहेर गेला. म्हणजे त्या मोमेंटला ते कोव्हॅलंट बॉन्डच आहे, पण त्या मोमेंटला ते इलेक्ट्रॉन पेअर घेऊन आला म्हणून सोयीसाठी ॲरो दाखवतो. ॲरो म्हणजे काही बाकी काही अर्थ नाही, शेअरिंगच झालं. प्लस ब्रोमिन नेहमीचे त्याच्यावरचे 3 लोन पेअर्स हॅलोजनवरचे असतात ते दाखवलेले नाही आहेत, शेड पेअर फक्त. जे केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून इथं जो बदल झाला आहे त्या दृष्टिकोनातून जे गरजेचं आहे तेवढंच दाखवूया. ही इलेक्ट्रॉन पेअर ब्रोमिनकडे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन ब्रोमिनचा आणि 1 कार्बनचा, म्हणून मायनस. ॲक्वस सोल्युशन आहेच. आता लक्षात आलं का बघा, म्हणजे OH ग्रुप OH मायनस आयन फॉर्ममध्ये अटॅक करतो आणि ब्रोमिन Br मायनस फॉर्ममध्ये बाहेर जातो. म्हणजे ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन असली तरी एक निगेटिव्ह आयन फॉर्ममध्ये ग्रुप अटॅक करतो आणि दुसरा निगेटिव्ह आयनच्या फॉर्ममध्ये बाहेर जातो. मग हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन रिच त्यांना न्यूक्लिओफाईल म्हणतात. मग न्यूक्लिओफाईल एक सेपरेट नोट परत अभ्यासाचा भाग असतो, न्यूट्रल न्यूक्लिओफाईल, निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाईल, ते बघू. ठीक आहे, सध्या निगेटिव्ह चार्ज आहे, अट्रॅक्शन फॉर न्यूक्लियस, अशा अर्थाने तो न्यूक्लिओफाईल म्हणजे या लेक्चर पुरतो. मग तो इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, न्यूक्लिओफिलिक रिएजंट, ही नोट वेगळ्या टॉपिकमध्ये आपण वेगळ्या निमित्ताने आपण घेतलेली असते, ती बघितलेली असली पाहिजे, ती बघितलेली असं गृहीत धरतो. किंवा कोणाचं राहिलं असेल तरीसुद्धा आता गरजेपुरतं कळतं तुम्हाला न्यूक्लिओफाईल. आणि दुसरी रिॲक्शनची तुलना केल्यानंतर आणखी मग हे पण कळायला लागतं, म्हणजे तो निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन रिच या फॉर्ममध्ये अटॅक करतो आणि ब्रोमिन इलेक्ट्रॉन पेअर, शेअर्ड पेअर, आपला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा घेऊन बाहेर पडतो. म्हणजे तो पण बाहेर न्यूक्लिओफाईलच आहे, बाहेर पडला त्याला तो न्यूक्लिओफाईलच आहे. याचा अर्थ असा झाला की हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे आणि ब्रोमिन इट गोज आउट इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. पण OH मायनसचा अटॅक केला या कंडिशनमध्ये तर OH मायनस कार्बनबरोबर शेअर करतो पेअर आणि मग त्यामुळं ब्रोमिन गोज आउट विथ द शेअर्ड पेअर. याचा अर्थ हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आणि हा याच्या तुलनेत वीक न्यूक्लिओफाईल. पण ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, पण सबस्टिट्यूशनमध्ये एक न्यूक्लिओफाईल अटॅक करतो आणि दुसरा न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये बाहेर जातो. म्हणजे हे सबस्टिट्यूशनच आहे, पण हे सबस्टिट्यूशन ऑफ न्यूक्लिओफाईल्स आहे, म्हणून हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. आणि म्हणजे शॉर्टमध्ये मग पुढं आपण SN रिॲक्शन, याचे आणखी बारकावे आहे त्याच्यामध्ये, मग आता मी फक्त उल्लेख करतो, तुम्ही त्याचा आता विचार करू नका. मग त्याच्यामध्ये SN1 SN2 असे प्रकार असतात, ते त्या निमित्ताने बघूया. आता फक्त
न्यूक्लिओफाईल, वन ग्रुप अटॅक्स इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल, इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणून तो न्यूक्लिओफाईल. अँड वन इथं ॲटम आहे म्हणून काही केसमध्ये ग्रुप पण असू शकतो. इट लिव्ज इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. Therefore, stronger nucleophile attacks and forms a bond, and weaker nucleophile goes out. So it is a substitution of nucleophile. So this is a substitution reaction. पण सबस्टिट्यूशनच्या डिटेल्समध्ये गेलो तर आम्हाला कळलं की हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. ओके, मगाशी जे 3 रिॲक्शन्स घेतले होते त्यातलं एकाचे डिटेल्समध्ये सांगणं स्टेप्स, इट इज कॉल्ड एज मेकॅनिझम. म्हणजे आपण काय आता बघितलं, वी आर कन्सिडर्ड नाव मेकॅनिझम. तसं सेकंड रिॲक्शनचं पण आपण मेकॅनिझम बघूया आणि थर्डचं पण बघूया. ओके, येस, हे पण एकदम इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे. बघा, मगाशी बघितलं अशी बेसिकली काय आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, हायड्रोजनच्या जागी ब्रोमिन, ब्रोमिनच्या जागी हायड्रोजन, हे 3 लोन पेअर्स ऑन हॅलोजन असतातच. ज्या वेळेला गरज नसते त्याला दाखवत नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा दाखवतो पण असतातच. पण तिथं 2 लोन पेअर्स ऑन ऑक्सिजन, भले H2O मधला ऑक्सिजन असेल किंवा O2 असेल. 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ नायट्रोजन, अमोनिया असेल किंवा अमाइन्स असतील. ठीक आहे, असू दे. बेसिकली रिॲक्शन मगाशी आपण बघितली काय झालं होतं, तर हायड्रोजन ॲटम, 1 हायड्रोजन ॲटम आणि तिकडं ब्रोमिन आला आणि मग हायड्रोजन नाही का कलर सोयीसाठी अशी ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा इकडं सबस्टिट्यूट असतो ना फुटबॉलमध्ये वगैरे तसं. ओके, पण बघा ना काय आहे की इन प्रेझन्स ऑफ एनहायड्रस AlBr3, एक तर बेसिकली एनहायड्रस म्हटलं, चला इथं साईडला लिहितो, एनहायड्रस म्हणजे ॲब्सेन्स ऑफ, म्हणजे ट्रेस अमाऊंट ऑफ वॉटर पण तिथं नाही पाहिजे, ही काळजी घ्यायची. ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर म्हणजे ट्रेस अमाऊंट ऑफ वॉटर पण नाही पाहिजे, नाही तर काय होईल सांगतो आता. याचं काय होतं कळलं की ते लगेच कळेल. AlBr3 हे काय आहे, AlBr3 ॲक्च्युली. ओके, हा एक मुद्दा सांगितला. AlBr3 शॉर्टमध्ये लिहितो, इज एन एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. नाही का, बघा ना आता हा ब्रोमिन बारीक काढला एक्सप्लेन करताना, आता तुम्हाला ते कळतं आहे. Al आणि ब्रोमिन म्हणजे एवढा साईज ब्रोमिनचा छोटा असं नसतं, ते समजण्यासाठी काढले. शेड पेअर तेवढी दाखवली. रूटीन 3 लोन पेअर्स ब्रोमिनचे म्हणजे ब्रोमिन दाखवलं आहे. हा एक ब्रोमिन 3 ब्रोमिन AlBr3. पण ब्रोमिनचे ऑक्टेट कंप्लीट आहे कारण 3 लोन पेअर्स आणि ही शेड पेअर, म्हणजे प्रत्येक ब्रोमिनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, दाखवलेलं नाही आहे. 3 लोन पेअर्स आणि ही शेड पेअर, प्रत्येक ब्रोमिनचं ऑक्टेट कंप्लीट आहे. हे पण ॲल्युमिनियमचे आउटरमोस्ट शेलमध्ये इन द आउटरमोस्ट शेल ऑफ ॲल्युमिनियम किती 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक्सपेक्टेड काय 8, म्हणजेच AlBr3 इज अन एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. आणि मग त्यावेळेला काय होतं की 1 मोर इलेक्ट्रॉन पेअर इट कॅन शेअर, त्याची कपॅसिटी आहे 1 मोर इलेक्ट्रॉन पेअर इट कॅन अकॉमोडेट. त्याला केमिस्ट्रीमध्ये आता पहिल्यांदाच ऐकता तुम्हाला सवय होईल, टेंडन्सी टू एक्सेप्ट ऑर अकॉमोडेट, म्हणजे एक्सेप्ट म्हणजे त्या अर्थाने शेअरिंग करण्यासाठी एक्सेप्ट. ॲल्युमिनियम AlBr3 मधला ॲल्युमिनियम लोन पेअर कुणाकडून आली तर ती शेअर करण्यासाठी घेऊ शकतो अशा अर्थाने. इट इज ऑल्सो कॉल्ड एज, खानावर पडू दे, लुईस बेस, लेविस म्हणतात, लुईस. ओके, लुईस बेस. ओके, बघा चुकलो मी. लोन पेअर रिलीज करणारा लुईस बेस, आपण AlBr3 बद्दल बोलतोय. लुईस ॲसिड हा सेपरेटली मुद्दा आपल्याला चर्चेत येणार आहे. तरी पण सांगितलं की जसं तुम्हाला इथे करून दाखवतो पहिल्यांदा मी आणि पुन्हा या पॉईंटकडे येतो. तर एनहायड्रस AlBr3 असेल तर काय होतं, त्याची लोन पेअर, त्याची इलेक्ट्रॉन पेअरसाठी अट्रॅक्शन आहे, कारण का इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. मग इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट हे जे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण बघितलं, AlBr3, AlCl3, BeCl2 इनकम्प्लीट ऑक्टेट, PCl5, SF6 हे एक्सपांडेड ऑक्टेट, आणि काही नॉर्मल ऑक्टेटवाले. तर ते जे आपण एक्झाम्पल्स टॉपिकच्या सुरुवातीला बघितलेले आहेत नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग, ते कवर करून घ्यायचं. ते सोपं असूनसुद्धा ते जर कवर केलं नसेल तर ही कळत नाही. म्हणजे तुम्हाला कळण्याची कपॅसिटी नाही असा अर्थ नाही घ्यायचा की कुठलं काहीतरी सोपं राहिलेलं आहे म्हणूनही कळत नाही.
हे शिकवणं सांगणं हा पण टीचरचं एक काम असतं. ओके ओके. तर इथं काय की याची कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट होल्ड इलेक्ट्रॉन पेअर अँड शेअर अशी आहे इनकम्प्लीट ऑक्टेटवाल्या सगळ्यांची. त्यामुळं ह्या 3 लोन पेअर्स आहेत, हा किंवा हा, आता समजा हा, त्यातली ही एक लोन पेअर इकडं शेअर होणार आणि शेअर झाल्यानंतर काय होईल ते मी इथं दाखवतो. बघा, ब्रोमीन हे कुठल्याही हॅलोजनवरती आउटरमोस्ट शेलमध्ये 3 लोन पेअर्स असतात अँड 1 अनपेअर्ड, त्यामुळं त्याचं शेड पेअर होती, एक बॉन्ड होतो, म्हणून तर हॅलोजनचा HBr घ्या, Br2 घ्या, सिंगल बॉन्ड असतो. ओके. आणि मग ब्रोमीन, आणि त्यातला एक ब्रोमीनचं लोन पेअर ही आता ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट शेल, ओके, आउटरमोस्ट शेलमध्ये काय झालं, त्याचं शेड पेअर झालं, त्यामुळं त्याच कलरचं दाखवतो. बघा, ती इलेक्ट्रॉन पेअर याची होती, ती आता दोघांची मिळून असं त्यांचं ओव्हरलॅपिंग झालं. म्हणजेच दाखवताना मी असं दाखवतो, शेड पेअर झालं. आणि मग हा ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम, ओके. आणि मग ते सगळे सर्कल्स प्रत्येकाला काढत नाही. आणि मग हा ब्रोमीन, हा ब्रोमीन आणि हा ब्रोमीन. आता जी पूर्ण याची लोन पेअर होती ती शेड पेअर झाली, म्हणजे एक इलेक्ट्रॉन इकडं आणि एक इलेक्ट्रॉन याच्या असल्यासारखं झालं. म्हणून ब्रोमीनवर पॉझिटिव्ह आणि ॲल्युमिनियम या पूर्ण युनिट म्हणजे ॲल्युमिनियमवरती निगेटिव्ह, म्हणजे ओव्हरऑल न्यूट्रलच बरं का, ओव्हरऑल न्यूट्रलच असं झालं. हे जरा लक्षात येते का बघा. मग जो याला जवळ असेल, हा असेल, हा असेल, दोन्हीपैकी एक, आउट ऑफ 3 लोन पेअर्स 1 लोन पेअर आता याच्यातच का शेअर होऊ शकतो, तर मग इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे काय ते वाचलेलं असलं पाहिजे. तर अनॲड्रेस का म्हणाला आता तुम्हाला पटकन सांगून टाकतो की मॉइश्चर जर प्रेझेंट असेल तर हा जो AlBr3 आपण काढला होता, रिप्रेझेंटेटिव्ह काढतो बघा, हा ॲल्युमिनियम, तर ऑक्सिजन हॅज लोन पेअर, 2 लोन पेअर्स, त्यातला एक लोन पेअर सहज शेअर होऊ शकतो. साईज छोटी असल्यामुळे ऑक्सिजनची, ऑल्दो देर आर 2 लोन पेअर्स, ओनली 1 लोन पेअर कॅन बी शेअर्ड. तर ऑक्सिजनवरची लोन पेअर आणि ॲल्युमिनियमचा इनकम्प्लीट ऑक्टेट, तो म्हणजे आउटरमोस्ट शेल, ते शेअरिंग होऊ शकतं. आणि त्यामुळं मग त्याची जी कॅपॅसिटी, इथं जे काम तो करणार आहे ते त्याचं काम इथं तो करू शकणार नाही. ऑक्सिजनची लोन पेअर पण शेअर होऊ शकते. म्हणून तो ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर, म्हणजेच काय बरं, ॲनहायड्रस. ओके. तर असं हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, सगळं काय दिलेलं नसतं पुस्तकात, पण सोपं असतं. टीचरनी सहज सांगायचं असतं, तुम्ही ते सहज ऐकलं, कळलं आणि याचा उपयोग होतो. ओके, काय हरकत नाही. तर ते म्हणून अनहायड्रस नाही, अनहायड्रस. ओके. तर ही लोन पेअर इथे शेड पेअर झाली, की लोन पेअरचं शेड पेअर झालं म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डिंग झालं. तर त्या मोमेंटला ब्रोमीनची पूर्ण त्याच्या ताब्यातली शेड पेअर आहे ती दोघांच्यात विभागली गेली. म्हणजे या इलेक्ट्रॉनवरती याच्या न्यूक्लियसचा म्हणजे प्रोटॉनचा पण कंट्रोल येणार. त्याचा विचार करून इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणून निगेटिव्ह चार्ज. हे कळलं का बघा. म्हणजे काय झालं, दिस बॉन्ड बिकम्स पोलार. आणि ब्रोमीन आता या मगाशी दोन्ही आयडेंटिकल होतं, ब्रोमीन इक्वल शेअरिंग नाही का, इक्वल शेअरिंग ब्रोमीन जेव्हा होतं तेव्हा 3 लोन पेअर्स दोघांच्यावरती इक्वल शेअरिंग, दोन्ही सेम ॲटम्स आहेत, त्यामुळं आपल्याकडे पूल करायचं काही कारणच नव्हतं. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता एका ब्रोमीनची लोन पेअर आहे ती शेड पेअर झाल्यामुळं तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, समजलं का, तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. त्या अर्थाने लोन पेअर आहे ती शेड पेअर झाल्यामुळं तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाल्यामुळं हा ब्रोमीन याच्यापेक्षा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाल्यामुळं दिस शेड पेअर इट विल पुल स्ट्रॉंगली टुवर्ड्स इटसेल्फ. आणि त्यातमध्ये याचं हेटेरोलायटिक ब्रेकिंग होतात, लक्षात घ्या, हेटेरोलिसिस. आणि याचं हेटेरोलिसिस झाल्यानंतर काय होणार ते मी इथं लिहून दाखवतो. काय होणार बघा, म्हणजे हेटेरोलायटिक ब्रेकिंग कसं होणार, ही लोन पेअर इथं शेड पेअर झाल्यामुळं हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज, ते ठीक आहे. पण ही शेड पेअर आता इक्वली शेड होत नाही ना, आधी हा नसता तर ही इक्वली शेड आहे, म्हणजे हा नॉन पोलर होता. कारण का शेड पेअर बिटवीन 2 सेम ॲटम्स, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स 0. पण आता कसं झालं की एक लोन पेअर शेड पेअर झाल्यामुळं हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट, पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळं या शेड पेअरवरती या ब्रोमीनचं इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे पूल जास्त. त्याचा परिणाम काय झाला, या बॉन्डचं हेटेरोलायटिक ब्रेकिंग झालं. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर या ब्रोमीनकडे जाईल आणि त्या ब्रोमीनकडे ज्या मोमेंटला ती इलेक्ट्रॉन पेअर जाईल त्यावेळेला काय होईल ते मी हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार ते मी असं करतो, इथं लिहून दाखवतो. बघा लक्षात येते का की ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेली, तर या ब्रोमीनचं काय झालं ते का, ही इलेक्ट्रॉन पेअर पूर्णच त्याच्याकडे गेली. म्हणजे एक इलेक्ट्रॉन या ब्रोमीनचा होता आणि एक याचा होता, तो दोन्ही इकडे गेले. म्हणजे हा जो ब्रोमीन आहे तो त्या मोमेंटला काय झाला बरं, आता हे रुटीन 3 लोन पेअर्स आहेतच,
पण ती शेड पेअर आहे ते पूर्ण गेली म्हणजे पॉझिटिव्ह, आणि हा त्याचा इलेक्ट्रॉन, हा दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन इथं आला, त्यामुळे याची इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी याची मेंटेन झाली, परत न्यूट्रल झाला. ओके. आणि त्यामुळं मग काय झालं, प्लस काय राहिलं, एल हे ब्रोमीन, हा ब्रोमीन आधीचेच, आणि हा जो ब्रोमीन आता बॉन्ड फॉर्म केलेला आहे, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन आला होता म्हणून ॲरो दाखवला, त्याचे इलेक्ट्रॉन पेअर्स परत 3 तयार झाले. आता ही शेड पेअर परत इकडे गेली, म्हणजे ही एक लोन पेअर, ही एक लोन पेअर, ही एक लोन पेअर. बघा हे एकदाच समजून घ्यायचं असतं, हे कुठं नोटमध्ये लिहायचे 11वीच्या एक्झाममध्ये असं यासाठी नाही चालत आहे. असं विचार केलेला असेल, असं ऐकलं असेल, समजून घेतलं असेल तर त्याचा उपयोग अनेक ठिकाणी होत असतो. काही गोष्टी त्यासाठी शिकायच्या असतात. असं जास्त कुठंतरी हे सगळं लिहून दाखवायचं वगैरे, म्हणजे बऱ्याच गोष्टी लिहून दाखवायच्या असतात 11वीच्या एक्झामला, MCQजला उपयोगाला येतात. ही जी चर्चा आहे त्याच्यामध्ये आपल्याला केमिस्ट्रीचे बेसिक्स, त्याची सवय, त्याची विचार करण्याची पद्धत, आणि म्हणजेच MCQज तिथं उपयोगाला येतं हे सगळं, म्हणून चाललं लक्षात घ्या. त्यामुळं पुन्हा ऐकायचं, व्यवस्थित ऐकायचं, विचार करायचा, शंका विचारायची जेव्हा संधी मिळेल तेव्हा. आणि म्हणून मग आता काय झालं की या ॲल्युमिनियम पुरता जर विचार केला, म्हणजे या ब्रोमिनचे परत 3 लोन पेअर आले, पण ॲल्युमिनियमचा विचार केला तर याची पूर्वीची लोन पेअर शेड पेअर झाल्यामुळं एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे ॲल्युमिनियमचा. शेड पेअर म्हणून जर मॅथमॅटिकली विचार केला, एक इलेक्ट्रॉन ब्रोमिनचा, आणि या ब्रोमिनचाच पण ॲल्युमिनियमच्या एरियामध्ये शेड पेअर, म्हणून इकडं ओव्हरऑल -1 चार्ज. म्हणजे लिहिताना आम्ही AlBr4- असं लिहित असतो. त्यामुळं ब्रोमिन प्लस AlBr3 लोन पेअर, एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट असल्यामुळं लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर. त्यामुळं तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, म्हणजे हा बॉन्ड पोलर झाला. बिकॉज ऑफ दॅट पोलर बॉन्ड असेल तर हेट्रोलिसिसला फेवरेबल, हेट्रोलिसिस शब्द वापरला होता. हेटेरोलायटिक ब्रेकिंग म्हणजे असं ब्रेकिंग होतं की शेड पेअर कुणाकडे तरी एकाकडे जाते, कुणाकडे जाणार, एकाकडे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, म्हणजेच तो मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल, इलेक्ट्रॉन ओढण्याची ज्याची कपॅसिटी जास्त आहे, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये याची जास्त आहे पॉझिटिव्ह चार्जमुळं. इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेली, त्यामुळं हा प्लस चार्ज तयार झाला, आणि हा ब्रोमिन आणि आधीचा AlBr3 हे सगळं झालं AlBr4- आयन, असे 2 आयन्स तयार झाले. समजलं का, लिहिताना असं लिहितात. हे आणखी पुढे रिपीट होईल एकदा, पण हे असंच सांगणार, याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. तुम्ही ते शांत बघायचं, रफोर करायचं, ऐकायचं, पुन्हा ऐकायचं लेक्चर, असं झालं. मुद्दा काय सांगायचा आहे की ब्रोमिन इन प्रेझन्स ऑफ AlBr3 काय तयार होतात, तर अरे बाबा तो ब्रोमिन फॉर्ममध्ये राहत नाही. ॲनहायड्रस AlBr3 आणि ब्रोमिन म्हणजे तो Br+ आणि बाजूला इकडं AlBr4- आहे. चला ठीक आहे, असं लिहितो, AlBr4- असे 2 आयन्स आहेत. आणि मग हा मिथेन आहे ना, तुम्ही या फॉर्ममध्ये इमॅजिन करा. शेवटी काय 4 बॉन्ड आहेत, म्हणजे शेड पेअर आहे, शेड पेअर शेअरिंग झालेलं आहे, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, शेअर्ड पेअर शेअरिंग, शेअर्ड पेअर. ओके, काय हरकत नाही, पटकन लक्षात येत नाही काय म्हणून. आणि मग काय झालं, तर मिथेन आहे, तर तुम्ही लिहिताना असं लिहिलं तर आपण असं इमॅजिन करायचं, तर ब्रोमिन इन द फॉर्म, आता हा इलेक्ट्रोफाईल आहे ना, इलेक्ट्रोफाईल, किंवा त्याला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. तो कुठेतरी, आता तो पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याला अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन रिच, म्हणजे इलेक्ट्रॉन्स असणार, त्या हिशोबाने कुठेतरी तो भरपाई करण्यासाठी प्रयत्न करणार. इथं ॲनहायड्रस AlBr3मुळं असं झालं, ही लोन पेअर शेड पेअर झाली, त्यामुळं याचं हेट्रोलायटिक ब्रेकिंग झालं, म्हणजे हा Br+ आणि हा AlBr4- झाला. तो इथं मी दाखवला परत लिहून. पण हा मग आता इकडं याचं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडं गेली तरी, हा कुठून तरी शक्य असेल तर बाजूला कोण असेल तर इट विल अटॅक. पण तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, नाही का, तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आणि मग तो Br+ इथं अटॅक करेल, म्हणजेच तुम्हाला त्या फॉर्ममध्ये मिथेनकडे बघायची सवय लागलेली असली पाहिजे. तो ब्रोमिन Br+ फॉर्ममध्ये अटॅक करेल, म्हणजे नेमकं काय होतं बघा, की इथं थोडक्यात तेच पुन्हा काढतो. हा कार्बन, हे 4 हायड्रोजन, नाही का, शेअर पेअर, हायड्रोजन आता तिकडं काढलेलं आहे, त्यामुळे इथं जरा एक्सप्लेन करण्यासाठी जरा गडबडीत काढतो. तर हायड्रोजन इलेक्ट्रॉन पेअर सोडून बाहेर जाणार, अँड ब्रोमिन त्याची एम्प्टी ऑर्बिटल, प्लस चार्ज आहे म्हणजे त्याची एक इलेक्ट्रॉन पेअर गेली ऑर्बिटल, आणि त्यामुळे ब्रोमिन
आणि ही इलेक्ट्रॉन पेअर असं शेअरिंग होणार आणि हायड्रोजन इट विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि त्यामुळं प्रत्यक्ष काय झालं, ओके, प्रत्यक्ष काय झालं, हे जे रिॲक्शन ब्रोमिन इन प्रेझन्स ऑफ NH3 म्हणजेच याची रिॲक्शन, याच्या रिॲक्शनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या दोघांच्यामधून काय तयार झालं, याच्यावर कोण अटॅक करणार आहे, तर ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ Br+ अटॅक करणार आहे. Br+ म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर दुसरीकडे एक त्याची गेलेली आहे, तर मग तो ही इलेक्ट्रॉन पेअर आणि ब्रोमिनचा एम्प्टी ऑर्बिटल असं शेअरिंग होईल. आणि म्हणजेच त्याच्यासाठी हायड्रोजन इट हॅज टू गो आउट इन द फॉर्म ऑफ H+. हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये गेला की हा ब्रोमिन त्याचा एम्प्टी ऑर्बिटल आणि ही इलेक्ट्रॉन पेअर असं शेअरिंग होणार. आणि त्यामुळं म्हणजे काय झालं की ब्रोमिन Br+ फॉर्ममध्ये अँड दिस इलेक्ट्रॉन पेअर आत आणि हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर, H+ फॉर्ममध्ये बाहेर. ओके. आणि मग आता गंमत बघा, थोडं हे पुसतो आणि थोडंसं आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं आहे कसं झालं, Br+ कसा तयार झाला. Br+ म्हणजे तो आता इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळं तो इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणायचं किंवा त्याला इलेक्ट्रोफाईल म्हणायचं. तो ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ Br+ इट विल अटॅक मिथेन आणि मग मिथेन आणि Br+ मध्ये रिॲक्शन होते. मिथेन आणि ब्रोमिन Br2 मध्ये रिॲक्शन नाही डायरेक्ट, तो Br+ Br2चा जरी असला तरी ॲक्च्युअल मिथेन आणि कोणामध्ये रिॲक्शन झाली, Br+. आणि Br+ कसा तयार झाला, तर असा तयार झाला, ब्रोमिन अँड अनहायड्रस Lbr3. एवढं कळलं. आणि थोडंसं जागा निर्माण करतो आणि तेच व्यवस्थित लिहितो. येस. आता बघा, आणि मग आता जे मागचं सगळं लक्षात आलं असेल की ब्रोमिन अँड अनहायड्रस Lbr3 यांच्यामध्ये इंटरॅक्शन, ॲक्च्युली यांच्यात रिॲक्शन झाली पहिल्यांदा आणि Br+ अँड Lbr4- असे 2 आयन्स तयार झाले. त्यातला Br+ आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं का, तर तो तयार होण्यासाठी हे दोघं सगळंच महत्त्वाचं असतं, पण त्या स्टेप पुरतं विचार केला तर हा इलेक्ट्रोफाईल हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट इलेक्ट्रोफिलिक रिएजंट तो मिथेनवरती अटॅक करतो, तो ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ Br+ अटॅक करतो. आणि मग काय होतं बघा की तो कार्बन आणि हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर म्हणून ती मुद्दाम वाईट काढतो आणि ती पूर्ण इलेक्ट्रॉन पेअर आणि एम्प्टी ऑर्बिटल ब्रोमिनचा Br+ रूटीन 3 लोन पेअर्स होत्याच आधीपासून, असं झालं. आणि हा हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर गेला, इलेक्ट्रॉन पेअर सोडून गेला. अँड दॅट इलेक्ट्रॉन पेअर अँड दिस पॉझिटिव्हली चार्ज ब्रोमिन द इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड आणि म्हणून मग हा H+. याचा अर्थ काय झाला, हा पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो, म्हणजे हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल. आणि हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर गेला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पुन्हा तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे तो इलेक्ट्रोफाईलच. मग इथं Br+च्या तुलनेमध्ये वीक म्हणून हा वीक इलेक्ट्रोफाईल. तर म्हणजे इथं सबस्टिट्यूशनच झालं अल्टिमेटली, दिसताना असं दिसतं आहे. पण अटॅक होताना कसा झाला, रिॲक्शन ॲक्च्युली होताना कशी झाली स्टेप वाईज बघितली तर इलेक्ट्रोफाईल ब्रोमिन अटॅक्स इन द फॉर्म ऑफ Br+ म्हणजे इलेक्ट्रोफाईल अँड हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ म्हणजे इलेक्ट्रोफाईल स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल एंटर्स अँड हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ वीक इलेक्ट्रोफाईल लिव्स. म्हणजे हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे नाही का, म्हणून त्याला SE रिॲक्शन असं म्हणतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पुन्हा ऐकलं त्यामुळं फक्त एकदा फास्ट लिहून ठेवलं. तर मगाशी आपण बघितलं एक एक्झाम्पल, त्याच्यामध्ये पण सबस्टिट्यूशन झालं होतं, पण OH इन द फॉर्म ऑफ OH- अटॅक करतो आणि मग तिथला ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ Br- बाहेर गेला, म्हणजे ते न्यूक्लिओफाईल आत एक न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये बाहेर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ब्रोमिन अटॅक्स इन द फॉर्म ऑफ Br+, मग तो कसा तयार होतो वगैरे ते सेपरेट बघितलं आपण. म्हणजे तो इलेक्ट्रोफाईल आत आणि हायड्रोजन इट गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+, म्हणजे इलेक्ट्रोफाईलच परत पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डेफिशियंट इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. म्हणजे हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ह्या 2 महत्त्वाचे रिॲक्शन्स. आणि त्याच्याबरोबर एक सोपी रिॲक्शन बघू. येस. टू स्टार्ट विथ वी हॅड कन्सिडर्ड 3 रिॲक्शन्स. अमंग दोज द फर्स्ट 2 वी हॅव डिस्कस्ड. तर त्यातली पहिली ती SN रिॲक्शन होती, नंतर बघितली आपण SE रिॲक्शन. आता हे काय बघूया. तर अल्केन फॉर एक्झाम्पल मिथेन विथ क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ UV लाईट फॉर कंडिशन्स वगैरे महत्त्वाचे असतं. येस. तर इन प्रेझन्स ऑफ UV लाईट ॲक्च्युली होमोलायटिक ब्रेकिंग टेक्स प्लेस. आता हे मागच्या 2 एक्झाम्पल झाल्यामुळे हे थोडं फास्ट सांगितलं तरी
तुम्हाला कळेल. ओके. होमोलायटिक ब्रेकिंग म्हणजे शेअर्ड पेअरचं ब्रेकिंग असं होणार, आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे. हेटेरोलायटिक ब्रेकिंग म्हणजे काय की शेअर्ड पेअर कुठल्या दोघापैकी एकाकडे जाणार. आता दोघापैकी एकाकडे किंवा कुणाकडे जाणार, द वन विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा त्या परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉन डिफिशियंट, नाही का. येस. मग अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये क्लोरीन, एस्पेशली क्लोरीन, आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे म्हणून तो सोयीसाठी मी असं काढतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन क्लोरीनचा म्हणून इकडं जाईल, हा इकडं, आणि त्यामुळं काय तयार झालं, हे जे तयार होतात क्लोरीनचे 3 लोन पेअर आहेतच नेहमीचे, पण शेअर्ड पेअरमधले एक सिंगल इलेक्ट्रॉन. तसंच याचं पण सोयीसाठी क्रॉस, एकाचे डॉट तर दुसऱ्याचे क्रॉस, म्हणजे 3 लोन पेअर्स आणि 1 अनपेअर्ड. हे रॅडिकल्स. आता रॅडिकल्स हे चार्ज नाही याच्यावरती, बट व्हेरी रिॲक्टिव्ह. का बरं? ऑक्टेट इनकम्प्लीट. व्हेरी रिॲक्टिव्ह बिकॉज ऑक्टेट इज इनकम्प्लीट. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज असं. आणि तसं त्या अर्थाने इलेक्ट्रॉन डेफिशियंट, कारण ऑक्टेट इनकम्प्लीट, पण पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट पण पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे. रॅडिकल्स, यांना रॅडिकल्स म्हणतात. आणि त्यामुळे मग इथं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट क्लोरीन गेट्स कन्वर्टेड इन टू क्लोरीन रॅडिकल. ओके. एक दाखवतो फक्त, म्हणजे 2 रॅडिकल आहेत. आणि मग तू आता तिथं मिथेन आलं लक्षात, हायड्रोजन 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 शेअर्ड पेअर, नाही का. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. मग तो सिंगल इलेक्ट्रॉन आहे, तो सिंगल इलेक्ट्रॉन घेऊन आत आणि हा सिंगल इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर हायड्रोजन. तेवढं कळलं तरी बस, तेवढंच सांगतो. आणि मग हायड्रोजन इथं आला आणि तर इथं तो क्लोरीन आला, तर हायड्रोजन सिंगल इलेक्ट्रॉन फॉर्ममध्ये बाहेर, आणि मग बाहेर जो क्लोरीन प्लस क्लोरीन, असं आपण सोयीसाठी असं मेकॅनिझम दाखवूया. त्या स्टेप्स आहेत पण असं समजून. तर हा क्लोरीन रॅडिकल फॉर्ममध्ये आत, आणि हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर आला. म्हणजे ते असं एवढं सिम्पल नाही आहे, पण मेकॅनिझम समजून घेणे. 3 प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला बघायच्या आहेत. त्या अर्थाने तो आणि हा ह्याच्यामध्ये HCl. ओके. म्हणजे थोडक्यात काय, तर इलेक्ट्रॉन, सिंगल इलेक्ट्रॉनवाला क्लोरीन रॅडिकल, तो रॅडिकल फॉर्ममध्ये आत, हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर, आणि मग हा इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन याच्यामध्ये शेअरिंग. सो दिस इज रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन, रॅडिकल मेकॅनिझम. तर आपण SN रिॲक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, SE रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि रॅडिकल, म्हणजे वेगवेगळ्या रिॲक्शन्स आणि वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये तसे होत असतात. आता याच्यामध्ये जरा आणखी पुढे गेल्यानंतर हीच रिॲक्शन जर इन्स्टेड ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट जर एनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्समध्ये केले तर काय होईल, तुम्ही विचार करा. काही जर फ्युचरमध्ये चर्चेत येईल. आत्ता मी सांगून ठेवलं, आणि नंतर मला कधीतरी आठवण करा, सांगा म्हणून. ओके. येस, काय हरकत नाही. तर हा एक पाया आपण तयार करून ठेवला होता, तो अनेक ठिकाणी लागतो. आणि आता जे आपला टॉपिक सध्या चालू आहे अरोमॅटिक कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन, एस्पेशली सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, त्या बेन्झिनच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. तर मग 3 प्रकारचे बेसिकली टाईप माहीत पाहिजेत, आणि मग आपण बघताना इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन त्याचं बघणार. ओके. थँक्यू.